आपल्याला जर अनेक आजारांपासून सुरक्षित राहायचं असेल तर आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता राखणं। ज्याप्रमाणे आपण आपल्या हातापायांची चेहऱ्यांची काळजी घेतो, अगदी त्याचप्रमाणे योनी मार्गाची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। स्वच्छतेबाबत योग्य जागरूकता किंवा काळजी न घेतल्यास बॅक्टेरिया वाढू लागतात आणि त्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो। तसेच महिलांमध्ये अनेक आजार होतात जे घातक ठरू शकतात। त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेण्यावर तज्ञांचा भर आहे। महिलांनी खासगी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये आणि जर महिलांना याविषयी माहिती नसेल तर तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा, अन्यथा काही आजार शरीराच्या आत हळूहळू वाढू लागतात। हे आजार सायलेंट किलर सारखे काम करतात। तर वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने UTI म्हणजेच मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो। ही समस्या महिलांमध्ये जास्त दिसून येते। याची वेळीच काळजी न घेतल्यास हा संसर्ग किडनीपर्यंत पोहोचून परिस्थिती अत्यंत गंभीर करू शकतो। त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य कर्करोगाच्या प्रकारांपैकी एक म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग। स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सरचा प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या 25% केसेस भारतात होतात आणि सर्वात धोक्याची गोष्ट म्हणजे या कॅन्सरच्या बहुतांश केसेसमध्ये तो शेवटच्या टप्प्यावरच आढळून येतो, कारण स्त्रिया त्याच्याशी संबंधित लक्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि हा आजार शरीरात बराच काळ वाढत राहतो। आता जाणून घेऊयात यावर डॉक्टर काय म्हणतात। या संदर्भात बोलताना डॉक्टरचं म्हणणं असं आहे की गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे मुख्य कारण HPV विषाणू आहे। ज्या महिला आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात त्यांना या कर्करोगाचा धोका हा जास्त असतो। त्यामुळेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये ही समस्या जरा जास्त दिसून येते। तर आता याची काळजी कशी घ्यायची, चला हे जाणून घेऊयात। सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे महिलांनी आपल्या शरीरातील आतल्या भागाची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे। याशिवाय बाथरूमला गेल्यावर योनी मार्ग ओला ठेवू नका। विशेषतः मासिक पाळी दरम्यान स्वच्छता जास्त राखा। यासाठी पॅड हे 4 ते 6 तासांच्या अंतराने बदललेच पाहिजेत। तसेच तुमच्या प्रायव्हेट पार्टची केस वेळोवेळी ट्रिम करत राहा आणि जर काही रोग समजत नसेल तर न लाजता तज्ञांना जरूर दाखवा, त्यांचा सल्ला घ्या, जेणेकरून ते योग्य रीतीने तुम्हाला मार्गदर्शन करतील। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरली असेल तर व्हिडिओला लाईक आणि त्यावर कमेंट नक्की करा। त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग हब या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।